निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. राज्याप्रमाणेच वर्धा जिल्ह्यात देखील 5ही नगरपालिकेच्या निवडणुकीकरता सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली आहे आणि सर्वसामान्य नागरिकांचा प्रचंड असा मतदानाला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे. मोठ्या प्रमाणात लोक सकाळच्या वेळेसच मतदानाकरिता बाहेर निघालेले आहेत. भाऊ, अनेक निवडणूक प्रक्रियेत अनेक घोळ दिसून येतं. याच केंद्रावर मतदारांनी मतदान टाकलं परंतु त्याच्या बोटाला शाईच लावण्यात आली नाही. हा जो गोंधळ आहे हा अजूनही कायम आहे. नाही, एखाद्या बाबतीमध्ये आता मला तर निश्चित माहिती नाही, परंतु एखाद्या बाबतीमध्ये असं होऊ शकते. ह्या संदर्भातली तक्रार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी आणि तशा सूचना त्या ठिकाणी प्रशासनामार्फत देण्यात येईल. दुसरा घोळ याच मतदान केंद्रावर असा आहे की मतदार यादीमध्ये जे प्रभाग विभाजन झालं आहे त्यामध्ये एकाच कुटुंबातील बायकोचं एका ठिकाणी तर नवऱ्याचं दुसऱ्या ठिकाणी असा प्रकार उघडकीस आला आहे. मतदार याद्या ह्या आधीच आयोगाकडनं त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे असा घोळ कुठलाही नाही. नाव इकडचं तिकडे त्या ठिकाणी होऊ शकते की एकाचं एखाद्या पेजवर आणि दुसऱ्याचं दुसऱ्या पेजवर, परंतु ह्या आधीच आयोगाने त्या ठिकाणी मतदार याद्या पब्लिश केलेल्या होत्या. या प्रकारामुळे मतदानावर काही परिणाम होणार का? नाही, निश्चितपणे नाही, कारण आपला मतदार हा सुज्ञ झालेला आहे. तो व्यवस्थित बघून आणि विचारपूर्वक मतदान करतो. कणकवलीमध्ये किती मताधिक्याने विजय होईल भाजपचा, काय सांगा? मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार विजयी होतील. ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात मागच्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये अनेक विकासाची कामं केली आहेत. त्याच्यामुळे मतदारांचा कौल हा साहजिकच भारतीय जनता पार्टीच्या दिशेने आहे. दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उमेदवारासोबत तुमच्या उमेदवाराची मोठी लढत वर्ध्यामध्ये दिसते. तुमचा मतदारसंघ देखील आहे, काय सांगा? नाही, लढत ही निश्चितपणे उमेदवारांमध्ये आहे आणि ती राहायला देखील हवी. आणि वर्धेतला मतदार हा सुज्ञ आहे, तो विकासाला निश्चितपणे त्या ठिकाणी प्राधान्य देईल. कणकवलीमध्ये जो काय आवाहन कराल? नागरिकांनी निश्चितपणे आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. प्रत्येकाने आपलं मतदान त्या ठिकाणी देऊन आपल्याला जो मतदानाचा हक्क घटनेप्रमाणे मिळालेला तो बजावला पाहिजे. कणकवलीमध्ये जो गाडीमध्ये पैसा सापडला आहे त्या संदर्भात मोठा आरोप प्रत्यारोप केला जातो, काय सांगा? कणकवलीची घटना अजून मला त्या ठिकाणी माहिती नाही आहे. मी माहिती घेऊन आपल्याला याच्यावरती निश्चित भाष्य देईन. भोरमध्ये ईव्हीएमचीच पूजा करण्यात आली सकाळी. कुठे? भोर तालुक्यात. भोर तालुक्यामध्ये याची पण मी माहिती घेतो आणि त्याच्यावर तुम्हाला मग नंतर भाष्य देतो. ओके, थँक्यू.